शनिवारी रात्रीच्या सुमारास खेड एसटी स्टँडवर खेडवरून रात्री दापोलीला जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरनं प्रवाशांना खोटं कारण सांगून गाडीतून उतरवलं आणि गाडी घेऊन तो ड्रायव्हर दापोलीला निघून सुद्धा गेला। तब्बल 2 तास त्या प्रवाशांनी आमची दापोलीला जाण्यासाठी व्यवस्था करा अशी विनंती खेड एसटी प्रशासनाला केली, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। शेवटी कंटाळलेल्या प्रवाशांनी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याकडे संपर्क केला। वैभव खेडेकर तात्काळ खेड एसटी स्टँडवर आले आणि त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि दापोलीसाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमधून सोय सुद्धा करून दिली। पहा काय घडलं खेड बस स्थानकात। नियंत्रक आहे ते हेच बोलले की मग तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणजे असं कसं एकदम बेजबाबदार माणसं तुम्हाला पोलिसांना बोलणं अरेस्ट करू आम्हाला सांगतो आणि पोलिसांची धमकी देतोय परत पोलिसांची आम्हाला धमकी आमची लहान मुलं आहेत आम्ही सांगतो ऍक्सिडेंट झाला पुढे टायर फुटला ते गाडीचं आमच्याकडे लहान आहेत माझ्या मुली लहान आहेत माझा मुलगा आहे हा माणूस काही ऍक्शन घेत नाही लगेच करा गेल्याच्या जाणार नाही मिळतं सस्पेंड करा बेजबाबदार माणूस सस्पेंड करा पहिला किंवा सांगा बघू तुमच्या इथे रिपोर्ट करा काय तुमची गाडी पुढे ऍक्सिडेंट झालं ते जबाबदार कोण हेच आहे आणि ते ऍक्सिडेंट तुम्हाला काय उतरवलं खाली काय तुमचा बेजबाबदार ड्रायव्हर आणि तुम्ही परत ह्याला धमकी देत आहे आम्हाला पोलिसांची काय मी नाही पोलिसांची काय पोलीस स्टेशनला अहो राजाने तुम्ही सांगताय पोलीस हो स्टेशन यांची व्यवस्था करा बाकी काय मला माहित नाही आरामखोरला पहिला बंद करून टाका तरी करा नालाय करा हा नाही तो परत मला खेळ स्टँडवर चोपीन केला मी आरामखोर झाडायचं लोकांना टाकून गेला तो तुम्ही काय ऍक्शन घेता मला सांगा काय मेहरबानी करताय बाबाच्या दुसऱ्या गाडीत भरलाय मी हा कुठून पाठवला तुम्ही याला परत तो गेला निघून दापोलीला तो लोकांना टाकून तुम्ही काय ऍक्शन घेताय मला कळवा नाही तर उद्या दापोलीत पोहोचतो मी हा